धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजित पवारांवर विरोधकांचा दबाव वाढला। सुप्रिया सुळे आणि संभाजीराजेंनी करून दिली नैतिकता आणि माणुसकीची आठवण, पुराव्यांवरून राऊतांची आगपाखड। राजीनामा दिलेला नाही, धनंजय मुंडेंनी राजीनाम्याची चर्चा फेटाळली, मंत्रिमंडळ बैठकीतही घेतला सहभाग। 2 कोटींच्या खंडणीच्या आड आले आणि दलित व्यक्तीला मारहाण करताना मध्ये पडले म्हणून संतोष देशमुखांची हत्या। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप, आरोपींची अवस्था तेरे नाम सारखी व्हायला हवी असं व्यक्त केलं मत। लोकसभा विधानसभेमध्ये शिंदेंमुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी होऊ शकली नाही, विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। महापालिका निवडणुकीमध्ये मनसे युतीबाबत सकारात्मक। विधानसभेत झालं ते विसरा आणि पालिका निवडणुकीच्या तयारीला लागा। मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंचे आदेश, विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याच्या सूचना। महाराष्ट्रात ईव्हीएमवरचे विरोधकांचे सर्व आक्षेप केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी फेटाळले। ईव्हीएमची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचं स्पष्टीकरण। दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा, 5 फेब्रुवारीला मतदान आणि 8 फेब्रुवारीला मतमोजणी। एचएमपीव्ही विषाणूमुळे घाबरण्यासारखं काही नाही, पण काळजी घ्यायला हवी, राज्य सरकारचं स्पष्टीकरण। मंत्रिमंडळ बैठकीत एचएमपीव्हीवर चर्चा। कार्यालयांची सफाई, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृहांची स्वच्छता, राज्यातल्या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचं 100 दिवसांचं टास्क। जिल्हाधिकारी, महापालिका आणि पोलीस आयुक्तांशी व्हीसीद्वारे संवाद। एक एप्रिलपासून राज्यातील सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। सरकारी कारभार गतिमान करण्यासाठी नियमावली सुधारण्याचा निर्धार। तब्बल 5 महिन्यांनंतर विशाळगड अखेर पर्यटकांसाठी खुला होणार। जिल्हा प्रशासनाकडून नियम आणि अटी लागू, तसंच पर्यटकांची तपासणी करण्याची प्रशासनाची सूचना। अभिनेता सलमान खानच्या घराला लावल्या बुलेट प्रूफ काचा, वांद्र्यातील घराबाहेर कडेकोट सुरक्षा, पोलिसांची चौकीही तैनात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।